Hello everyone. In our today's lecture, we are going to start with the next point, that is the structure of neuron. Before starting our new point, we will just revise our last video. In our last video, we have studied the neural tissues. So related with the neural tissues we divided it into four types. The first one is the nerve cell, that means the neuron. The second one is the neuroglial cells. Third one is the neurosecretory, and the fourth one is the ependymal cells. So everyone knows that the neurons are the structural and functional unit of the nervous system, and further on the neuroglial cells, which are the glial cells which are present between the neurons and performs various functions like give structural support, protection, and also responsible for secretion of some substances. Then the next one is the neurosecretory cells. The neurosecretory cells, these are present in a hypothalamus, and as everyone knows that the hypothalamus is known to be master. It secretes neurohormones, especially the 10 hormones are secreted by the hypothalamus and named as the hypothalamic hormones, which regulates the secretion of pituitary. And so that we named the hypothalamus as a master ka master. That means pituitary gland is a master endocrine gland, and that's a master म्हटलं तो कोण झालं तर hypothalamus. Then the next one is the ependymal cells. Ependymal cells are these are the ciliated epithelial cells present in the ventricles of the brain and the central canal of the spinal cord, right? And these are the ciliated cells which regulates the flow of CSF into the CNS. Complete CNS मध्ये जो काही फ्लो आहे CSF चा तो रेग्युलेट करण्याचं काम या ependymal cells असतं. आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत ज्यावेळेस आपण नर्वस सिस्टम सुरुवात करणार आहोत आणि वेंट्रिकल स्टडी करू त्यावेळेस ependymal cells चा रोल येईलच. Okay, definitely. Now we are moving towards the next part. आणि त्यानंतर आपण न्यूरोग्लायल सेल्स ज्या काय आहेत तर त्यामध्ये त्याचे टाइप पाहिले होते. त्यामध्ये त्याचे दोन ग्रुप केले गेले. वन इज इन CNS आणि दुसरा जो काय आहे तो PNS मध्ये असलेला. मग आता CNS मध्ये असलेला पहिली जी आहे ती ऍस्ट्रोसाइट्स आहे. ऍस्ट्रोसाइट्सचा मेन रोल आहे ती ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून काम करते, की जेणेकरून कोणताही टॉक्सिक सबस्टन्स हा न्यूरल टिश्यूज कडे जाऊ देत नाही. म्हणजे खास करून न्यूरल टिश्यू म्हणण्यापेक्षा नर्व फायबर कडे जाऊ देत नाही. त्यानंतर ऑलिगोडेंड्राइट सेल्स आपण पाहिल्या. ऑलिगोडेंड्राइट सेल्स ज्या काय आहेत त्या मायलिन शीथ सिक्रेशन करतात. म्हणजे सीएनएस मध्ये जे काय मायलिन शीथचं सिंथेसिस केलं जातं किंवा सिक्रेशन केलं जातं ते कोण करताय तर ऑलिगोडेंड्राइट सेल्स करतील. आणि त्यानंतर मायक्रोग्लायल सेल्स आपण पाहिल्या. मायक्रोग्लायल सेल्सचं पेक्युलर फंक्शन फार महत्वाची पेक्युलॅरिटी जर पाहिली तर ती अशी आहे की तिचं ओरिजिन मेझोडर्मल आहे. म्हणजे जरी सगळ्या न्यूरल टिश्यू ज्या काय आहेत त्या एक्टोडर्मल इन ओरिजिन आहेत, मात्र ही एकमेव आहे की ती मेझोडर्मल इन ओरिजिन आहे. कोणती? मायक्रोग्लायल सेल्स. आणि मायक्रोग्लायल सेल्सला मॅक्रोफाज ऑफ द ब्रेन असं म्हटलं जातं किंवा CNS असं म्हटलं जातं, कारण त्या मॅक्रोफाज म्हणजे फॅगोसायटिक फंक्शन करतात म्हणून. त्याच्यानंतर आपण PNS पाहिलं होतं आणि रिलेटेड विथ PNS मध्ये दोन प्रकारच्या सेल पाहिल्या होत्या. एक आहे स्वान सेल्स की ज्या मायलिन शीथ सिंथेसाइज करतील, आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या सॅटेलाइट सेल्स. आणि या सॅटेलाइट सेल्स त्या पण फॅगोसायटिक फंक्शन करणार आहेत. पण फरक एवढा आहे की या फॅगोसायटिक सेल आणि मायलिन शीथ सिक्रेट करणाऱ्या सेल्स या मात्र कशामध्ये आहेत तर PNS मध्ये आहेत. म्हणजे CNS ला स्वतःच्या मायलिन शीथ सिक्रेट करणाऱ्या आणि फॅगोसायटिक ऍक्शन दाखवणाऱ्या सेल्स स्वतःच्या आहेत CNS ला, आणि PNS च्या वेगळ्या दोन आहेत, स्वान सेल आणि सॅटेलाइट सेल. ओके, इथपर्यंत आपलं काल झालं होतं. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड इंटरेस्टिंग पॉइंट ऑफ दिस topic, that is the structure of neuron. So related with the neurons, पहिलं सेंटेन्स आपण असं म्हणूयात की neurons are the structural and functional of the nervous system. Neurons are the structural and functional unit of nervous system.
ओके. आता न्यूरॉन्सची पेक्युलॅरिटी आपण पाहिली होती. इट इज द एक्साइटेबल सेल. ही काय आहे? एक्साइटेबल सेल आहे. म्हणजे ती स्टिम्युलस रिसीव्ह केल्यानंतर काय करते? इट जनरेट इम्पल्स, की त्याच्यामध्ये इम्पल्स जनरेशनचं काम होतं. म्हणजे काय काय होणार आहे याच्यामध्ये? इम्पल्स जनरेशन. आणि दुसरं काय असेल तर ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. ओके. मग आता त्यामुळे ती काय बनली? ती काय झाली आहे? कंडक्टिंग सेल झाली. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, कंडक्टिंग सेल. म्हणजे दिस इज द युनिक फीचर ऑफ अवर नर्व सेल, की ती एक्साइट होते. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये चेंज इन पोलॅरिटी होणार आहे. आणि ती जी काही पोलॅरिटी असेल ती पोलॅरिटी ती काय करते? थ्रू आउट द लेंथ, तिच्या लेंथ भर ती काय करते? चेंज करते किंवा ट्रान्समिट करते. म्हणजे ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स करते. आणि म्हणून तिला काय म्हटलं जातं? कंडक्टिंग सेल. म्हणजे अदर नॉन न्यूरल किंवा की खास करून आपण जर पाहिलं तर ही जी काय आहे न्यूरल टिश्यू किंवा न्यूरल टिश्यूतील एकमेव सेल अशी आहे की ती कंडक्शनची ॲबिलिटी दाखवते. बाकीच्या ज्या काही नॉन नर्वस सेल्स ज्या काय आहेत, म्हणजे त्याला आपण अदर न्यूरल टिश्यूज असं म्हणूया, तर ते जे काय आहेत ते मात्र कंडक्शन दाखवत नाहीत. ओके. म्हणजे अदर सोमॅटिक सेल पेक्षा ही सेल वेगळी कशी आहे तर तिच्यामध्ये कंडक्शनची ॲबिलिटी आहे. इम्पल्स जनरेट करणं, म्हणजे जेव्हा स्टिम्युलस रिसीव्ह करतो त्यावेळेस ही सेल एक्साइट होते. एक्साइट झाल्यानंतर ती इम्पल्स जनरेट करते. तयार केलेली जी काही इम्पल्स असेल ती ट्रान्समिट पण करते. म्हणजे हे खूप महत्वाचं फंक्शन ह्याच्याकडनं परफॉर्म केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला सेन्स होतो. क्लिअर झालं? म्हणजे सेन्सिटिव्हिटी इज अ फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हे जे काही फीचर असेल ते केवळ आणि केवळ आपण साध्य करतोय कोणामुळे? तर न्यूरॉन्समुळे. कोणामुळे? तर आपल्या न्यूरॉन्समुळे. So related with this neurons, before moving towards the structure of neuron, we will discuss about the types of neuron. Okay, आता यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर टाइप्स ऑफ न्यूरॉन्स पाहिजे. टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. आता न्यूरॉन्सचे टाइप जे काय आहेत त्या 2-3 बेसिस वरती केले गेले. पहिला जो काही बेसिस, टाइप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ its structure. त्याच्या स्ट्रक्चर नुसार, ऑन द बेसिस ऑफ इट्स स्ट्रक्चर. स्ट्रक्चर नुसार याचे आपल्या बुक मध्ये केवळ 3 दिले. ओके, युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. पण बिफोर दॅट वी विल डिस्कस लिटल डीपर. तर त्यामध्ये पहिला जो काय आहे तो नॉन पोलर. फर्स्ट वन कोणता आहे? नॉन पोलर. त्याच्यानंतर युनिपोलर. युनिपोलर नंतर सिडो युनिपोलर. न्यूरॉन. त्यानंतर बायपोलर. फोर्थ वन इज अ बायपोलर. आणि फिफ्थ वन is a multipolar. न्यूरॉन. आता मी इथे सगळीकडे लिहित नाही, तर हे काय आहे तर न्यूरॉन्स. आता समजून घ्या. टाइप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर नुसार म्हणजे त्याच्या रचनेनुसार जे काय आहेत तर त्याचे 5 टाइप केले गेले. नॉन पोलर, युनिपोलर, सिडोपोलर, सिडो युनिपोलर, बायपोलर अँड मल्टीपोलर न्यूरॉन. मग आता त्यामध्ये पहिला नॉन पोलर न्यूरॉन. आता याचा एक्झाम्पल जर पाहिलं तर प्रिमिटिव्ह फायलम मध्ये यापूर्वी आपण पाहिलंय. प्रिमिटिव्ह फायलम एक्झाम्पल जो काय आहे तो निडारिया. कोणता? निडारिया. निडारिया मध्ये एक्झाम्पल आपण पाहिलं होतं हायड्रा. आठवते का सगळ्यांना?
पहिला लेक्चर. तर हायड्रामध्ये जर पाहिलं तर या हायड्रामध्ये काय आहेत तर नॉन पोलर न्यूरॉन्स आहेत. म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशन याच्यामध्ये होते की म्हणजे नॉट ऍट पोलॅरिटी, म्हणजे ही पोलॅरिटी दाखवत नाही याचा अर्थ समजून घ्या. त्याही वेळेस मी बोललो होतं की आता हा जर न्यूरॉन असेल तर याच्या ह्या प्रोसेसेस ज्या काय आहेत त्या वेगळ्या वेगळ्या प्रोसेस आहेत. आता याच्यामध्ये इम्पल्स ट्रान्समिशन जी काय आहे ती याही डायरेक्शनने होईल, या पण डायरेक्शनने होईल, या किंवा अशा पद्धतीने. म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या काय की त्याला एकच एक युनि डायरेक्शन ते फॉलो करते का नाही. म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशन ज्या वेळेस असं मल्टिपल वेजने ट्रॅव्हल होत असेल, खूप वेगवेगळ्या मार्गाने ट्रॅव्हल होत असेल, तेव्हा तो न्यूरॉन जो काय झाला नॉन पोलर न्यूरॉन झाला. कोणता झाला? नॉन पोलर न्यूरॉन. आणि नॉन पोलर न्यूरॉन्स आपल्याला कुठे सापडतात तर फायलम निडारिया, आणि त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं हायड्रा, मोस्ट प्रिमिटिव्ह आहे तो त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज अ युनिपोलर न्यूरॉन. आता रिलेटेड विथ अ युनिपोलर न्यूरॉन की हा जो काय आहे तर त्याला काय आहे की एकच एक सायटॉन आहे आणि या सायटॉन पासून एकच एक प्रोसेस अराइज होते, याला म्हटलं जातं युनिपोलर न्यूरॉन. युनिपोलर न्यूरॉन की सायटॉन आणि त्याच्यापासून निघणारी एकमेव एक प्रोसेस की त्याला काय म्हटलं जातं युनिपोलर न्यूरॉन. आता युनिपोलर न्यूरॉन जो काय आहे तर हा युनिपोलर न्यूरॉन कुठे सापडतो तर ह्युमन एम्ब्रिओ मध्ये. कुठे असणार आहे हा? ह्युमन एम्ब्रिओ मध्ये. आणि त्याचबरोबर आपली फिफ्थ क्रॅनियल नर्व जी काय आहे ना, अवर फिफ्थ क्रॅनियल नर्व, fifth cranial nerve and human embryo. याच्यामध्ये आपल्याला युनिपोलर न्यूरॉन सापडणार आहेत. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आपली पाचवी क्रॅनियल नर्व जी काय आहे ती युनिपोलर न्यूरॉन वाली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पाहिजेत क्रॅनियल नर्व्स, एकूण 12 आहेत ते आपण पाहू नंतर. 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व, सॉरी. त्यानंतर सिडो युनिपोलर न्यूरॉन. आता सिडो युनिपोलर, सिडोचा अर्थ काय? फसवा. सिडोचा अर्थ काय? फसवा. फसवा युनिपोलर म्हणजे काय की यातून काय की आता फॉर एक्झाम्पल समजा हे सायटॉन आहे आणि सायटॉन पासून एक प्रोसेस निघाली, पण ही जी काही प्रोसेस आहे ती नंतर अशी बायफर्केट झाली, तर याला काय म्हणणार आपण? सिडो युनिपोलर न्यूरॉन. काय म्हणणार? सिडो युनिपोलर न्यूरॉन. मग सिडो युनिपोलर न्यूरॉन मध्ये जी काही मुवमेंट्स आहे किंवा इम्पल्स ट्रान्समिशन जी काय आहे ती म्हणजे या बाजूने अशी इकडे जाते आणि त्याच्यानंतर सायटॉन कडून ती याकडे पास होते, म्हणून हा काय झाला? युनिपोलर न्यूरॉन झाला. ओके, म्हणून याला काय म्हणायचं? पण हा कसा आहे? सिडो युनिपोलर. कसं वाटतं की आपल्याला दोन प्रोसेस आहेत असं वाटतं, म्हणून याला काय म्हणायचं? सिडो युनिपोलर न्यूरॉन. आता हा सिडो युनिपोलर न्यूरॉन असतो कुठे तर बेसिक गँग्लिया. पुढे सापडतो हा डॉर्सल रूट गँग्लिया. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डॉर्सल रूट गँग्लिया ही एकमेव साईट आहे की अशा ठिकाणी मेजरली आता आपल्याला मल्टिपोलर न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहिजे त्यावेळेसही मी एक्सप्लेन करेल, याच्या संदर्भात सांगेलच, पण तरी जस्ट आता लक्षात असू द्या की आपल्याला सगळ्यांना हे आतापर्यंत ज्ञात आहे की काय बाबा की सायटॉन्स जे काय आहेत, सायटॉन पासून निघणाऱ्या ज्या काही सायटोप्लाझमिक प्रोसेस आहेत, डेंड्राइट्स आणि दुसरी आहे एक्झॉन. तर आपलं म्हणणं असं होतं की एक्झॉन ही लॉंग आहे, तर फक्त एक्सेप्शनल जे काय आहे तर ते डॉर्सल रूट गँग्लिया मध्ये असलेल्या ज्या काही एक्झॉन आहेत दीज आर स्मॉलर ऍज कम्पेअर्ड विथ द डेंड्राइट्स. क्लिअर? मग आता ही जी काही बाब आहे ही सिडो युनिपोलर न्यूरॉन्स त्या कुठे सापडतात? आपल्याला तर डॉर्सल रूट गँग्लिया मध्ये सापडतील. आता त्यानंतर बायपोलर न्यूरॉन. आता नावच आहे त्याचं बायपोलर म्हणजे काय की जे काही सायटॉन असेल या सायटॉन पासून काय निघणार तर दोन प्रोसेस निघणार. काय निघणार? दोन प्रोसेस निघणार. मग इम्पल्स या बाजूने सायटॉन कडे येणार, सायटॉन कडनं ती पुढे दुसऱ्या जी काही त्याची प्रोसेस निघाली आहे त्याच्याकडे ट्रान्समिट होणार. अशाला काय म्हटलं जातं? बायपोलर न्यूरॉन. आता हे बायपोलर न्यूरॉन कुठे आहेत तर बेसिकली इनटू द रेटिना ऑफ द आय. आपला जो काही रेटिना आहे, रेटिना ऑफ द आय, त्यानंतर
ऑल्फॅक्टरी इपिथिलियम म्हणजे नाकामध्ये जो काही सेन्स ऑफ स्मेल होतोय तर ते ऑल्फॅक्टरी इपिथिलियम मध्ये आणि इंटरनल इयरचा कॉक्लिया रिजन जो काय आहे ना तिथे असणार आहे. नीट लक्षात घ्या. बायपोलर न्यूरॉन की त्याला आपल्याला सायटॉन पासून दोन प्रोसेस अराईज होताना दिसतात. एक जी काय आहे ती रिसीव्ह करते इम्पल्स, स्टिम्युलस रिसीव्ह करते, इम्पल्स ट्रॅव्हल्स करते कोणाकडे तर सायटॉनकडे, आणि सायटॉन पासून जेव्हा इम्पल्स पुढे जाते तर ही दुसरी प्रोसेस झाली. तर जेव्हा सायटॉनला दोन प्रोसेसेस असतील तेव्हा ती काय झाली बायपोलर न्यूरॉन. काय झालं तो बायपोलर. आणि बायपोलरचे लोकेशन कुठे आहे तर बायपोलर न्यूरॉन्स आपल्याला कुठे सापडतात तर ऑल्फॅक्टरी इपिथिलियम की जे नाकाच्या आतमध्ये सेन्स ऑफ स्मेल करतात तिथे, आणि रेटिना ऑफ द आय त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही फोटो रिसेप्टर सेल्स आहेत रॉड अँड कोन सेल्स तर तिथे, आणि त्याचबरोबर कॉक्लिया इंटरनल इयर मधील जो काही पार्ट आहे कॉक्लिया तर की जो सेन्सरी आहे हिअरिंग साठी वापरला जातो तर तिथे असणार आहेत कोणत्या बायपोलर न्यूरॉन. आणि बायपोलर न्यूरॉनचं फंक्शन आपल्याला पाहायचंय की कारण का तर ते एका बाजूने स्टिम्युलसला रिसीव्ह करतील आणि दुसरीकडे तो कॅरी करण्याचं काम करतील. म्हणजे त्याचं एका न्यूरॉन बरोबर म्हणजे एकीकडे काय सेन्सरी न्यूरॉनशी कनेक्शन असेल, दुसरीकडे तो जो काय आहे तो इफेक्टर ऑर्गन कडे कनेक्ट झालेला असू शकतो. डिपेंड आहे. ऑर्गन वाईज वेगवेगळं फंक्शन आहे. आपल्याला जेव्हा सेन्सरी ऑर्गन पाहिजे त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ रेटिना जो काय आहे ऑब्विसली इट इज ओमिटेड पार्ट फ्रॉम अवर सिलेबस, पण त्याच्यामध्ये मात्र हे वेल एक्सप्लेन्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज अ मल्टीपोलर न्यूरॉन. आता रिलेटेड विथ मल्टीपोलर न्यूरॉनच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर मेजॉरिटी न्यूरॉन्स जे काही ह्युमनच्या बॉडीमध्ये आहेत आणि सीएनएस मध्ये जे काही मेजॉरिटी ऑफ द न्यूरॉन्स आहेत ते मल्टीपोलर न्यूरॉन आहेत. कोणते आहेत तर मल्टीपोलर न्यूरॉन. सो रिलेटेड विथ मल्टीपोलर न्यूरॉन याचं डिटेल स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे तरी देखील जस्ट आपण स्ट्रक्चर वाईज आपण त्याचे टाईप पाहतोय. म्हणून तर समजा ही जर सायटॉन असेल, हे जर सायटॉन असेल तर या सायटॉन पासून ही एक प्रोसेस निघाली आणि अशा मल्टिपल प्रोसेस ज्या काही निघतात ओके अशा खूप साऱ्या प्रोसेसेस जेव्हा निघत असतील तेव्हा त्याला काय म्हणायचं मल्टीपोलर न्यूरॉन. आणि मेजॉरिटी ऑफ द न्यूरॉन्स इन अ ह्युमन दीज आर द मल्टीपोलर. क्लिअर. ओके. तर अकॉर्डिंग टू द ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर आपण न्यूरॉन्सचे टाईप पाहिले एकूण 5. तर लक्षात असू द्या त्यामध्ये पहिला जो काही आहे तो नॉन पोलर की तो प्रिमिटिव्ह फायलम की जो निडारिया आहे म्हणजे हायड्रा जो काय आहे पहिला फायलम की ज्याच्यामध्ये न्यूरॉन्स दिसायला सुरुवात झाले त्याच्यामध्ये हे नॉन पोलर न्यूरॉन आहेत. एक्झाम्पल आहे हायड्रा. त्याच्यानंतर युनिपोलर, बायपोलर युनिपोलर मध्ये स्युडो युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर न्यूरॉन. आता दुसरा क्रायटेरिया आपण जो काय वापरतोय तो सेकंड क्रायटेरिया टाइप्स ऑफ न्यूरॉन on the basis of its function, on the basis of its function. त्याच्या फंक्शन वाईज पहिलं स्ट्रक्चर वाईज पाहिलं. आता काय पाहतोय आपण त्याच्या स्ट्रक्चर फंक्शन वाईज पाहतोय. ओके. फंक्शन जे काही फंक्शन्स त्याच्याकडनं परफॉर्म केले जाणार न्यूरॉन्स कडनं जे काही त्याचे फंक्शन परफॉर्म केले जाणार त्याच्यानुसार त्याचे टाईप 3 केले गेले. पहिला जो काय आहे द फर्स्ट वन इज अ सेन्सरी न्यूरॉन. दूसरा जो काय आहे तो इंटरमिजिएट न्यूरॉन. त्यालाच दुसरं नाव आहे मिक्स न्यूरॉन. आणि तिसरा जो काय आहे मला वाटतं हे फॅमिलियर आहात तुम्ही हे तीनही न्यूरॉन्स का तर तुम्ही 10th ला काय स्टडी केली आहे रिफ्लेक्स ऍक्शन स्टडी केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या तिघांची पण नावं लक्षात असतील. Right? Hope so. You will recall your knowledge of 10th. ओके. मग सेन्सरी न्यूरॉन, इंटरमिजिएट न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन असे 3 प्रकारचे न्यूरॉन्स आहेत. मग यामध्ये काय आहे की जसं तुम्हाला माहिती आहे की सेन्सरी ऑर्गन जो काय आहे तर तो त्याला जेव्हा स्टिम्युलस रिसीव्ह केला जातो त्यावेळेस सेन्सरी इम्पल्स जनरेट होते आणि ती इम्पल्स सीएनएस कडे ट्रान्समिट करायचं काम कोण करणार आहे तर सेन्सरी न्यूरॉन. Sensory neuron carries the sensory impulse towards the CNS, right? Clear? त्याच्यानंतर intermediate neuron or mixed neuron, these are present in the CNS. हे कुठे असणार आहेत तर CNS मध्ये असणार आहे. हे कुठे असणार आहेत तर sensory organ मध्ये असणार आहे.
सेन्सरी ऑर्गन, बॉडीमध्ये जे काही आपले सेन्सरी ऑर्गन आहे त्यातून 5, आय, इयर, नोज, त्यानंतर स्किन, टंग. तर ते जे काय आहेत तर तिथे खास करून काय सेन्सरी न्यूरॉन्स असतील, ते सेन्स रिसीव्ह करतील, स्टिम्युलस रिसीव्ह करतील, इम्पल्स जनरेट केली जाईल, ती इम्पल्स कॅरी करण्याचं काम सीएनएस कडे कॅरी करण्याचं काम करणार सेन्सरी न्यूरॉन. त्याच्यानंतर इंटरमिजिएट और मिक्स न्यूरॉन की ते सीएनएस मध्ये आहेत, ते एका बाजूने काय करतात की सेन्सरी इम्पल्स रिसीव्ह करतात सेन्सरी न्यूरॉन कडनं, त्याला इंटरप्रिट करतात. इंटरप्रिट केल्यानंतर जो काही रिस्पॉन्स जनरेट होईल तो रिस्पॉन्स ते ट्रॅव्हल किंवा पाठवतात कोणाकडे तर मोटार न्यूरॉनकडे. कोणाकडे पाठवतील तर मोटार न्यूरॉन. मग मोटार न्यूरॉनचं काय फंक्शन आलं, मोटार न्यूरॉन जो काय आहे ना तो रिस्पॉन्स कॅरी करतो. काय करतो, रिस्पॉन्स कॅरी करतो. इट कॅरीज द रिस्पॉन्स. रिस्पॉन्स कॅरी करणं हे मोटार न्यूरॉनचं फंक्शन असेल आणि तो कोणाकडे नेतो तर इफेक्टिव्ह ऑर्गनकडे. इफेक्टिव्ह ऑर्गनकडे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला पिन प्रिक होते त्यावेळेस आपण काय करतो, विड्रॉल ऑफ हँड करतो. यामध्ये ही आपली स्किन जी काय झाली ती काय झाली, सेन्सरी ऑर्गन झाली. त्याच्यानंतर सीएनएस कडे रिस्पॉन्स गेला, व्हेरी क्विक गेला आणि त्यानंतर विड्रॉल ऑफ हँड जो काय आपण केलं त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स जे काय झालंय त्याच्याने आपला हँड मागे खेचला गेला, तर ते काय झालं इथे इफेक्टिव्ह ऑर्गन झाला. आणि मोटार न्यूरॉन जे काय आहे ते इफेक्टिव्ह न्यूरॉन कडे इफेक्टिव्ह ऑर्गन कडे रिस्पॉन्स कॅरी करण्याचं काम करतात. तर हे झाले नेक्स्ट क्रायटेरिया, टाइप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन, राईट. आता त्याच्यानंतर नेक्स्ट वन, थर्ड वन, अजून तिसरा टाइप आहे टाइप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ presence or absence of myelin sheath. Presence or absence of myelin sheath. आता याच्यानुसार याचे दोन टाइप झाले. ओके, मायलिन शीथ आहे किंवा नाही यानुसार दोन टाइप झाले. त्याला पहिला जे काय आहे मायलिनेटेड किंवा मेड्युलेटेड न्यूरॉन. मायलिनेटेड और मेड्युलेटेड न्यूरॉन असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो काही टाइप आहे तर दुसरा नॉन मायलिनेटेड और नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन. आता याच्यावरती आपल्याला डिटेल बघूया. आता मायलिन शीथ काल आपण पाहिलं, कोण सिंथसाइज करतं सांगा, सिक्रेट कोण करतं? येस, एव्हरीवन नोज, ओनली वन आन्सर एव्हरीवन नोज, दॅट इज द, किंवा आपल्या पक्क ध्यानात राहिलेल्या त्या स्वान सेल्स ज्या काय आहेत ते काय सिक्रेट करतात, मायलिन शीथ सिक्रेट करतात. पण कुठे स्वान सेल्स कुठे असतात सगळ्यांना काल आपण सांगितलं, त्याच्यामुळे आता नव्याने सांगायची गरज नको. स्वान सेल्स ज्या काय आहेत त्या पीएनएस मध्ये असतात. कुठे असतात तर पीएनएस मध्ये असतील, राईट. आता पीएनएस मध्ये स्वान सेल्स ज्या काय आहेत त्या मायलिन शीथ सिक्रेट करण्याचं काम करतात. नाव माय क्वेश्चन इज टू यू दॅट की मग सीएनएस मध्ये मायलिन शीथ कोण सिक्रेट करतं? येस, कालचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर लगेच आन्सर क्लिअर होईल तुमचं. ओके, तर मायलिन शीथ सिंथेसिस जे काय आहे ते सीएनएस मध्ये कोण करतं सांगा? येस एव्हरीवन, ऑलिगोडेंड्राइट्स. कोणत्या सेल्स? ऑलिगोडेंड्राइट्स इन सीएनएस. त्याचे काय आहे तर मायलिन शीथ सिंथेसाइज करतात. ओके, आता मायलिन शीथ आहे किंवा नाही यानुसार त्याचे दोन टाइप केले गेले, मायलिनेटेड न्यूरॉन आणि दुसरा नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. त्यालाच मेड्युलेटेड न्यूरॉन आणि दुसरं नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन असं त्यांची दुसरी नाव. ओके, आता याच्यातील फरक समजून घ्या. जे मेड्युलेटेड किंवा मायलिनेटेड न्यूरॉन असतात ना तर ते इम्पल्स खूप जलद गतीने ट्रॅव्हल करतात. आणि जे नॉन मेड्युलेटेड असतील तर नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन जे काय आहेत तर त्यांच्यामध्ये इम्पल्स ट्रॅव्हल करण्यासाठी कम्पॅरेटिव्हली मेड्युलेटेडच्या काय होतो की कालावधी जास्त लागतो.
लक्षात राहील. आता त्यातही मायलिनेटेड न्यूरॉन जे काय आहेत ते मेजॉरिटी आपल्याला सापडतात सीएनएस मध्ये. कुठे सापडतील? सीएनएस मध्ये. तर पीएनएस आणि नॉन मायलिनेटेड एएनएस मध्ये जास्त करून सापडतात. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी काय आहे तर एएनएस मध्ये आपल्याला नॉन मायलिनेटेड न्यूरॉन सापडतील. लक्षात असू द्या, मायलिनेटेड न्यूरॉन किंवा मेड्युलेटेड न्यूरॉन की त्याच्यावरती मायलिन शीत असतं म्हणून त्याला मायलिनेटेड किंवा मेड्युलेटेड न्यूरॉन म्हणायचं. आणि हे मेड्युलेटेड न्यूरॉन बेसिकली जास्त प्रमाण कुठे आहे त्याचा तर सीएनएस मध्ये आहे. आणि सीएनएस मध्ये असल्यामुळे काय केलं जातं तर ते सीएनएस मधील जो काही रिस्पॉन्स असेल तो क्विक कॅरी केला, म्हणजे स्टिम्युलस जो काय आहे किंवा इम्पल्स ट्रान्समिशन जे काय आहे, इम्पल्स ट्रान्समिशनच म्हणूयात आपण त्याला. इम्पल्स ट्रान्समिशन हे जलद गतीने कॅरी केलं जातं सीएनएस मध्ये असलेल्या मेड्युलेटेड किंवा मायलिनेटेड न्यूरॉन्स कडनं. तर एएनएस मध्ये इम्पल्स ट्रान्समिशन हे थोडं स्लो होतं आणि त्याचं कारण का तर तिथे असलेले जे काही न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन कसे आहेत, नॉन मेड्युलेटेड किंवा नॉन मायलिनेटेड आहेत. आपण पाहणारच आहोत की बाबा कशा पद्धतीने हे काम करतं. ओके, साल्टेटरी मुवमेंट जी काय आहे ती सीएनएस मध्ये कशी होते आणि त्याच्याने विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड रिस्पॉन्स आपण कसा जनरेट करतो तेही आपल्याला पाहायचंय सिनॅप्स पाहते वेळी. ठीक आहे, तर दिस इज ऑल रिलेटेड विथ द टाइप्स ऑफ न्यूरॉन. आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन, पण त्याही पूर्वी आपल्याला हे माहित पाहिजे कारण दिस स्टफ इज फॉर युअर सीईटी. हे स्टफ खूप सारं आहे, सीईटी आणि नीट साठी तुम्हाला फार महत्वाचं ठरणार आहे. तर याच्यामध्ये पहा, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन आणि ऑन प्रेझेन्स ऑर अब्सन्स ऑफ मायलिन शीथ, त्याच्यानुसार त्याचे 3 टाईप करण्यात आले, म्हणजे 3 ग्रुप्स करण्यात आले. पहिल्या ग्रुप मध्ये जर पाहिलं तर स्ट्रक्चर वाईजचे जे काही ग्रुप आहेत तर 5 टाईप करण्यात आले. नॉन पोलर न्यूरॉन, युनिपोलर न्यूरॉन, सिडो युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. कुठे कुठे असतात तर तो तुमचा सीईटीचा स्टफ झाला किंवा सिंगल सेंटेन्स एमसीक्यू ऍज वेल ऍज हा जो काही स्टफ आहे हा नीट साठी तुम्हाला फार महत्वाचा ठरणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ फंक्शन वाईज जर आपण पाहिलं तर त्याचे 3 टाईप केले गेले, सेन्सरी न्यूरॉन, इंटरमिजिएट ऑर मिक्स न्यूरॉन आणि त्यानंतर मोटर न्यूरॉन असे केले गेले. ओके, सेन्सरी न्यूरॉन जे काय आहेत ते सेन्स कॅरी करतात, बेसिकली सेन्सरी इम्पल्स कॅरी करतात टुवर्ड्स द सीएनएस. सीएनएस मध्ये असलेले जे काही न्यूरॉन आहेत ते मिक्स किंवा इंटरमिजिएट न्यूरॉन आहेत आणि ते इंटरप्रिट करतात, सेन्स ज्यानुसार आहेत त्यानुसार रिस्पॉन्स जनरेट करण्याचं काम त्यांचं असतं. त्याच्यानंतर मोटर न्यूरॉन जे काय आहेत ते रिस्पॉन्स कॅरी करतील टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन, राईट. आता त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ presence or absence of myelin sheath, these are 2 medullated or myelinated neuron, and the second one is the non medullated or non myelinated neurons. ठीक आहे, तर आपण एक्झॅक्टली आता आपल्या जो काही महत्वाचा पॉइंट जो काय आहे तो स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन कडे जाऊ. आता स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन अगदी तुम्ही मला वाटतं 10th स्टँडर्ड पासून स्टडी करत आहात किंवा 9th स्टँडर्डला तुम्हाला टाइप्स ऑफ टिश्यू होते. ओके, तेव्हापासून तुम्ही स्टडी केलंय आणि डिटेल तसं म्हटलं तर 11th स्टँडर्डला देखील तुमचं स्ट्रक्चर ऑफ मल्टीपोलर न्यूरॉन झालेलं आहे. पण आता याही वर्षी आपल्याला आपल्या नवीन सिलेबस मध्ये हे इन्व्हॉल्व केलेलं असल्यामुळे आपण ते घेतोय आणि ते समजल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येणार आहे. कारण का तर आपल्याला इम्पल्स ट्रान्समिशन कसं होत आहे ना तर त्याबद्दल पाहिजे आहे. ओके, ठीक आहे, तर आता नीट लक्ष द्या. इथे आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनचं स्ट्रक्चर आणि ह्यामध्ये आपण खास करून कोणत्या न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहणार आहोत तर मल्टीपोलर न्यूरॉन. मोस्ट फेवरेट क्वेश्चन. ओके, यापूर्वी पण होता, आता पण असू शकतो. आता मल्टीपोलर न्यूरॉन ड्रॉ करताना जनरली आपण कसं की एक स्टार शेप सायटॉन ड्रॉ करतो. पहा ड्रॉ कसं करायचं. असंच केलं पाहिजे असं नाही, तर यू कॅन ड्रॉ अकॉर्डिंगली. दिसतंय सर्वांना? व्हेरी गुड. आता याला देखील काय होतं की त्याची फर्दर ब्रांचिंग होतात.
ब्रांचिंग अँड रिब्रांचिंग फार होतं बरं त्याला. हे डेंड्राइट्स आहेत. काय आहेत हे डेंड्राइट्स. असं काही पर्टिक्युलर पॅटर्न नाहीये की त्याचं ब्रांचिंग कशा पद्धतीने दाखवायचं, तुम्ही या पद्धतीने दाखवू शकता. ओके, आता त्यानंतर काय की इथे जे काय आहे ते न्यूक्लियस आहे त्याचं. काय आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस आहे आणि त्यानंतर हे बाजूला जे काय आहे ना तर हे सायटोप्लाझम आहे. याचं सायटोप्लाझम जे काय आहे ना ते प्रचंड ग्रॅन्युलर आहे. आता हे जे काही मी तुम्हाला ग्रॅन्युल्स दाखवते मोठ्या साईज मध्ये, दीज आर द निसल्स ग्रॅन्युल्स. हे काय आहेत निसल्स ग्रॅन्युल. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय आहेत न्यूरोफायब्रिल्स पण आहेत, असे छोटे छोटे न्यूरो. मायटोकॉन्ड्रिया पण असतात बरं का त्याच्यामध्ये. कारण सगळ्यांना एवढं तर माहितीये की प्रचंड एनर्जीची गरज असते न्यूरॉन्सला, तर ती फुलफिल करण्यासाठी काय आहेत तर खूप सारे काय आहेत मायटोकॉन्ड्रिया देखील असतात. आता ह्याच्या भोवती जर आपण पाहिलं, मी पहिल्यांदा स्ट्रक्चर ड्रॉ करून घेते आणि मग आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊयात. ह्या ज्या काय आहेत त्या स्वान सेल्स. आता सगळ्यांना स्वान सेल्स आठवतात ना रे, कुठे आहेत त्या पीएनएस मध्ये असलेल्या आपण म्हटलं होतं राईट. तर स्वान सेल्स ज्या काय आहेत या स्वान सेल्स, these are the swan cells. तिचं न्यूक्लियस जे आहे ते पेरिफेरीला असतं बरं, पेरिफेरीला. आणि त्याच्या भोवती जे काय म्हणूयात की आपण लेअर जो काय आहे तर त्याला मायलिन शीट असं म्हटलं जातं. आता मायलिन शीट हे सिक्रेशन जे काय आहे ते सिक्रेशन करतेच मुळात कोण तर स्वान सेल, सगळ्यांना माहिती आता आहे. ओके, आणि ऑलिगोडेंड्राइट सेल जी काय असेल ती सीएनएस मध्ये करणार आहे त्याचं सिक्रेशन. ओके, आता हे झालं रिलेटेड विथ द स्ट्रक्चर. ओके, आता आपण पाहूयात ह्याला हे याचे दोन टाईप केले गेले. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन मध्ये हा जो काही पार्ट आहे त्याला म्हणायचं सायटॉन, सायटॉन और सेल बॉडी, सेल बॉडी, किंवा याला म्हटलं जातं सोमा, किंवा अजून एक नाव आहे याला, इट इज नेम्ड ऍज अ पेरिकॅरिओन. काय म्हटलं जातं पेरिकॅरिओन. आता ही सगळी नाव लक्षात असू द्या तुम्हाला. पेरिकॅरिओन राईट. सायटॉन, सेल बॉडी, सोमा किंवा पेरिकॅरिओन असं त्याला म्हटलं जातं. आणि उरलेला हा जो काही भाग आहे तर हा काय आहे तर एक्झॉन आहे. काय आहे एक्झॉन. ओके, आता ह्याच्यामध्ये हे जे काही स्ट्रक्चर तुम्ही पाहत आहात खूप सारं आपण ब्रांचिंग काढलंय, त्याला म्हणायचं डेंड्राइट्स. काय म्हणायचं डेंड्राइट्स. these are the dendrites. त्यानंतर नेक्स्ट वन. आता इथे मी अजून एक दाखवते. इथे मी दाखवते का हे जे काही ग्रॅन्युल्स पर्पल कलरने जे काही मी दाखवते ते काय आहेत तर सांगा. these are the निसल्स ग्रॅन्युल्स. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं, आता सांगायची गरज नाही की डेंड्राइट्स मध्ये काय आहे तर निसल्स ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. येस ऑर नो. येस, तर सगळ्यांच्या हे ध्यानात आलं. त्याच्यानंतर हा जो काही पार्ट आहे या पार्टला म्हटलं जातं एक्झॉन ह्युलॉक. एक्झॉन ह्युलॉक. त्याच्यानंतर ही जी काही सेल आहे तिला आपण स्वान सेल म्हणतोय. स्वान सेल. तिचं न्यूक्लियस आहे. आणि त्यानंतर हे जे काही ब्ल्यू कलरचं आहे त्याला म्हणायचं मायलिन शीथ. काय म्हणणार त्याला मायलिन शीथ असं म्हणणार. आता ज्या ठिकाणी मायलिन शीथ इंटरप्ट झालंय म्हणजे इथे म्हणजे मायलिन शीथ कंटिन्युअस नाहीये बरं. ड्रॉ करतानाच पहा तुम्ही इरेग्युलर दाखवलंय. तर रेग्युलर दाखवायचं झालं असतं तर मी डायरेक्ट असं नसतं का ड्रॉ केलं. तर हे इंटरप्ट झालंय आणि हे इंटरप्टेड रिजन जो काय आहे की जिथे मायलिन शीथ नाहीये त्याला म्हटलं आपण नोड ऑफ रॅनव्हियर. नोड ऑफ रॅनव्हियर. ओके, आता एक महत्वाचा पॉइंट जो काय आहे की हे जे काही डेंड्राइट्स याला म्हणतात टिलोडेंड्राइट्स. हे काय आहेत तर टिलोडेंड्राइट्स. टिलोडेंड्राइट्स जे काही एंड होतात तर टिलोडेंड्राइट जिथे एंड होतात ना तर त्या ठिकाणी तिथे काय आहेत तर सिनॅप्टिक नर्व्स आहेत. मी यानुसार असे ड्रॉ करते पहा.
हे बल्जिंग रिजन आहे, नॉब लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणून याला काय म्हणायचं, सिनॅप्टिक नॉब्स. दीज आर द सिनॅप्टिक नॉब्स. सिनॅप्टिक नॉब्स. आणि हे जे काय स्ट्रक्चर आहे याला एंड ऑफ द एक्झॉन असं म्हटलं जातं, किंवा त्याला म्हटलं जातं टिलोडेंड्राइट्स. काय म्हटलं जाणार आहे, टिलोडेंड्राइट्स. क्लिअर. आता हे स्ट्रक्चर झालं मल्टीपोलर न्यूरॉनचं. आता असंच काढलं पाहिजे असं काही म्हणणं नाही, कारण पहा असं उभंच काढलं पाहिजे असं नाही. तर काही जण जे काय आहे ना ते न्यूरॉनचं स्ट्रक्चर असं आडवं जरी काढलं आणि लेबल जरी दिलं ना तरी काहीच हरकत नसतं. आणि त्याचबरोबर दुसरं असं आहे की एक्झॉन हा मोठाच काढला पाहिजे असं पण काही कंपल्शन नाहीये, पण आपण टिपिकल न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहतोय, टिपिकल मल्टीपोलर न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहतोय आपण. एक्सेप्शनल केसेस मध्ये जो काही एक्झॉन छोटा आहे ते वाले स्ट्रक्चर पाहत नाहीये. तर आपण जस्ट याच्याकडेच लक्ष द्या आणि त्यानुसार आपण स्टडी करूया. ठीक आहे. आता रिलेटेड विथ दिस स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन, मल्टीपोलर न्यूरॉन, इट कन्सिस्ट ऑफ, तर आपल्यानुसार दोन पार्ट बनले. एक आहे सायटॉन आणि दुसरं जे काय आहे ते सायटोप्लाझमिक प्रोसेसेस. ओके. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याला प्रोसेसेस ज्या काय आहेत त्याला आपण दुसरं नाव की these are the processes त्याला न्यूराइड्स. जेव्हा तुम्ही न्यूरो अॅनाटॉमीला स्टडी कराल भविष्यामध्ये, जर तुम्ही झालात आणि MBBS ला ऍडमिशन झालं आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा टर्म येईल न्यूराइड्स म्हणजे काय, तर न्यूराइड्स म्हणजे काय की ज्या सायटॉन पासून निघणाऱ्या ज्या काही प्रोसेस आहेत त्याला न्यूराइड्स असं म्हटलं जाणार आहे. क्लिअर झालं सगळ्यांना न्यूराइड्स कशाला म्हणायचं, तर प्रोसेस आहे. तर या प्रोसेस ज्या काय आहेत त्या दोन पार्ट्स मध्ये डिवायडेड आहेत. एक जी काय आहे, एक जी काय आहे ती काय आहे, डेंड्राइट्स आहे. एक जी काय आहे ती काय आहे, डेंड्राइट्स आहे. आणि दुसरी जी काय आहे ती काय आहे, तर एक्झॉन आहे. म्हणजे जरी तुम्ही म्हटलं की 3 पार्ट्स ने बनलाय, सायटॉन, त्यानंतर डेंड्राइट्स आणि एक्झॉन, तरी चालेल. पण आपल्याला ही पण टर्म माहित पाहिजे न्यूराइड्स कशाला म्हणायचं किंवा प्रोसेसेस. एक्झॅक्टली या प्रोसेस ज्या काय आहेत एक्सटेन्शन्स आहेत ना. पहा हे काय आहे, तर सायटॉन आहे. सायटॉन पासून निघालेली ही एक बाब की जे हायली ब्रँच स्ट्रक्चर सारखं तयार करते ती म्हटलं तर डेंड्राइट्स, आणि एकच एक लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर सारखं निघालंय ते काय आहे, तर एक्झॉन आहे. क्लिअर झालं. म्हणजे या दोनही सायटॉन पासून निघालेल्या प्रोसेस आहेत आणि या प्रोसेसेसला दुसरं नाव काय आहे, तर न्यूराइड्स आहे. ओके. भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण न्यूराइड्स म्हणूया किंवा प्रोसेस म्हणूया. तर आता रिलेटेड विथ दिस सायटॉन, मग आता आपण पहिला पॉइंट घेतोय की सायटॉनच्या संदर्भात पाहतोय. सायटॉनचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर सायटॉन इज ऑल्सो नेम्ड ॲज अ सेल बॉडी ऑर सोमा ऑर पेरिकॅरियन असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर सायटॉन जो काय आहे तर त्याच्यामध्ये काय तर सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस आहे. काय आहे, न्यूक्लिओलस आहे. ओके. पण याच्यामध्ये सेंट्रोसोम नाहीये, म्हणजे लॅक ऑफ सेंट्रिओल्स जे काय असतील त्याच्यामुळे ही सेल डिव्हिजन मध्ये जात नाही. बाकीच्या तसं जर म्हटलं तर ही इतर युकॅरियोटिक सेल सारखीच महत्वाची म्हणजे स्ट्रक्चर असलेली सेल आहे. फक्त याच्यामध्ये डिव्हिजन साठीची जी काही ऑर्गॅनली आहे सेंट्रिओल तर त्या काय अबसेंट असल्यामुळे ही जी काही न्यूरॉन जे काय आहे ते फर्दर डिव्हिजन मध्ये जात नाही. आणि दुसरी बाब म्हणजे जर ती डिव्हिजन मध्ये जात नसेल तर तिचं कल्चरही करता येत नाही. म्हणजे जसं आपण अदर सोमॅटिक सेलचं कल्चर करतो, त्यांना आपण मल्टिप्लाय करतो आणि कल्चर मीडियम, तसं हिचं मात्र आपल्याला कल्चर करता येणार नाही. ओके. मग आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय सेंट्रली प्लेस न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस आहे आणि न्यूक्लियस हा जो काय आहे सेंट्रली सराउंडेड बाय सायटोप्लाझम. पण आता हे जे काही सायटोप्लाझम आहे हे सायटोप्लाझम असं नाव न देता ही नर्व सेल्सचं सायटोप्लाझम आहे, म्हणून याला म्हटलं जातं न्यूरोप्लाझम. काय म्हटलं जाणार याला, न्यूरोप्लाझम. आणि हा न्यूरोप्लाझम सराउंडेड जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन जे काय असेल त्याला न्यूरिलेमा म्हणायचं.
काय म्हणायचं, न्यूरोलेमा, त्याच्याने ते सराउंडेड आहे. क्लिअर. मग आता रिलेटेड विथ सायटॉनच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर सायटॉन इज अ स्टार शेप. It is a star-shaped structure. It having centrally placed nucleus. Nucleus having nucleus, which is surrounded by nucleus is surrounded by neuroplasm. And then in a neuroplasm, आता neuroplasm मध्ये आपल्याला पाहिजे. Neuroplasm having Nissus granules. हे जे काय आहेत ते काय आहेत, Nissus granules आहे. Nissus granules. ओके. आता हे निसल्स ग्रॅन्युल्स नाव आहे निसल्स सायंटिस्टचं, म्हणून त्याला निसल्स असं नाव दिलं गेलं. आता हे निसल्स ग्रॅन्युल्स एक्झॅक्टली कसला पार्ट आहे, तर हे जे काय आहे तर हे रायबोसोम्स सगळ्यांना माहिती आहे. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम माहिती आहे, यस आठवत आहे तुम्ही रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे काय स्टडी केलं तर ते रफ का आहे, तर त्याच्या सरफेस वरती जे काही ग्रॅन्युल्स आहेत त्या ग्रॅन्युल्सच्या अपीअरन्स मुळे हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बनलेलं आहे. बरोबर. मग आरईआर आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती हे जे काही ग्रॅन्युल्स आहेत तर हेच ग्रॅन्युल्स त्याला आपण निसल्स ग्रॅन्युल्स म्हणायचं. जे रफ एंडोप्लाझ्मिकच म्हणायला नको, तर सेम त्याच्यावरती असलेले जे काही आहेत ना ग्रॅन्युल्स तर त्याच्या सारखेच आहेत, तेच आहेत. मग हे काय तर निसल्स ग्रॅन्युल्स आहे. मग आता ह्याचं फंक्शन काय आहे, तर हे निसल्स ग्रॅन्युल्स जे काय आहेत तर हे निसल्स ग्रॅन्युल्स प्रोटीनस इन नेचर आहेत. आणि हे खास करून जे फंक्शन आहे पहा याचं रायबोझोमचं, त्यानुसारचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथसाइज करतं, म्हणजे प्रोटीनस नेचर असलेला रायबोझोम असतो सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचबरोबर काय की दुसरी बाब म्हटलं तर हे जे काही निसल्स ग्रॅन्युल्स आहेत ना तर हे एन्झाईम सिक्रेशन साठी वापरले जातात, की जे एन्झाईम्स खास करून न्यूरो ट्रान्समीटर तयार करण्यासाठी वापरले जातात. फार महत्वाचा रोल झाला हा. न्यूरो ट्रान्समीटर्स जे काय आहेत ना तर ते न्यूरो ट्रान्समीटर्स तयार करणं हे फार गरजेचं आहे, कारण इम्पल्स ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे. आणि इम्पल्स कोणा थ्रू ट्रॅव्हल केली जाईल की आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक इम्पल्स सारखं न्यूरॉनचं फंक्शन झालं, पण त्याला असिस्ट करतं ते हार्मोनल सिस्टम. आणि हार्मोनल सिस्टम मध्ये कोण येतं तर बेसिकली कोण येईल हार्मोनल सिस्टम मध्ये, तर हे जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ना ते येतात. क्लिअर झालं. माझ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर न्यूरो ट्रान्समीटर्स मध्ये स्पेशली यामध्ये जे निसल्स ग्रॅन्युल्स आहेत ते निसल्स ग्रॅन्युल्स एन्झाईम सिंथेसिसचं काम करतील, की जे एन्झाईम्स वापरले जाणार आहेत कशासाठी तर न्यूरो ट्रान्समीटर तयार करण्यासाठी. ज्या वेळेस स्टिम्युलस रिसिव्ह केला जाईल त्यावेळेस निसल्स ग्रॅन्युल्स मध्ये केमिकल चेंजेस होतात, त्यानुसार ते एन्झाईम सिक्रेट करतात आणि त्याच्यानुसार काय तयार केलं जातं तर न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट केला जातो. ती प्रोसेस फार बायोकेमिकल प्रोसेस आहे, आपल्याला ते त्याचं एवढं डिटेल नाहीये. ओके. आता त्याच्यानंतर दुसरं जे काय आहे तर त्याच्यामध्ये न्यूरोफायब्रिल्स पण आहेत. ओके. इट हॅव्हिंग अ न्यूरोफायब्रिल्स. आता न्यूरोफायब्रिल्स जे काय आहेत ते त्याचा रोल काय आहे, सायटॉन मध्ये असलेल्या न्यूरोफायब्रिल्सचा रोल जो काय आहे तर इट कॅरीज न्यूरोफायब्रिल्स जे काय आहेत ते इम्पल्स कॅरी करण्याचं काम करतात. आता पण न्यूरोफायब्रिल्स याचे दोन फंक्शन आहेत. हा स्ट्रक्चरल सपोर्ट करतो सायटॉनला, नव्हे नव्हतं पूर्ण न्यूरॉनला. ओके. स्ट्रक्चरल सपोर्ट टू द न्यूरॉनला स्ट्रक्चरल सपोर्ट करतील न्यूरोफायब्रिल्स. ओके. आता हे न्यूरोफायब्रिल्स जे काय आहेत ते न्यूरोफायब्रिल्स केवळ सायटॉन मध्ये आहेत का नाही, तर दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन एक्झॉन मध्ये पण आहेत. आणि त्यामुळे त्याचं जे काही फंक्शन आहे न्यूरोफायब्रिल्सचं फंक्शन जे काय आहे ते फंक्शन काय आहे तर ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सला ट्रान्समिट करणं. क्लिअर. तर नर्व इम्पल्स कॅरी करणं हे पण काम कोणाचं न्यूरोफायब्रिल्सचं. निसल्स ग्रॅन्युल्सचं फंक्शन आलं लक्ष सगळ्यांचं. काय निसल्स ग्रॅन्युल्सचं फंक्शन, निसल्स ग्रॅन्युल्स जे काय आहेत ते काय जनरेट करतात तर ते एन्झाईम सिक्रेट करतात की जे न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर न्यूरोफायब्रिल्स आहेत. न्यूरोफायब्रिल्स हे स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करतील न्यूरॉनला ऍज वेल एज ते इम्पल्स ट्रान्समिशनचं पण काम करतील. आता निसल्स ग्रॅन्युल्स केवळ या न्यूरोप्लाझम मध्ये आहेत असं नाही, तर ते कुठे आहेत तर डेंड्राइट्स मध्ये पण आहेत.
डेंड्राइट्स मध्ये पण आहेत, लक्षात असू द्या. पण डेंड्राइट्स मध्ये मात्र आता पुढे जर पाहिलं तर ही एक प्रोसेस आहे सायटॉनची, की त्याच्यामध्ये मिसल्स ग्रॅन्युल्स आले. पण आता ही पुढची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण एक्झॉन असं म्हटलं. या एक्झॉन मध्ये मात्र आपल्याला न्यूरोफायब्रिल्स मिसल्स ग्रॅन्युल्स आलेले दिसत आहेत का? नाही. तर मिसल्स ग्रॅन्युल्स मात्र एक्झॉन मध्ये नसतात, हे पक्क ध्यानात ठेवा. ओके, ते कुठे असतात? तर ते असतील कुठे तर न्यूरोफायब्रिल मिसल्स ग्रॅन्युल्स हे डेंड्राइट्स मध्ये असतील आणि एक्झॉन मध्ये मात्र आपल्याला काय सापडेल? न्यूरोफायब्रिल्स सापडतील. ठीक आहे, आपण थांबूयात आज. उद्याला पुढचा पार्ट पाहूया.